दिव्य प्रेम भक्ती भावना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून आपण आपल्यापर्यंत सत्यभक्तीचा मार्ग काय आहे, सत्यभक्ती कशा पद्धतीने केली पाहिजे, सत्याच्या मार्गावर सतत का चाललं पाहिजे, ठराविक तथ्य आपण आपल्या वाणीमधून प्रत्येकापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे आणि आपण ते करत आहोत. विचार करायला गेलं तर एक वेळेस विष्णू भगवंत प्रत्येक मनुष्याचं भवितव्य लिहिल्यानंतर नारद भगवान विष्णू भगवंताला प्रश्न विचारतात. अरे हे विष्णू भगवंता, आपण या प्रत्येक मनुष्याच्या जन्मप्रमाणामध्ये 2 पानं कोरी का सोडली आहेत? त्यावेळेस भगवंत सांगतात की नारद मुनीजी, हे 2 पानं मी कोरी यासाठी सोडले आहेत की प्रत्येक मनुष्याने हे 2 पानं स्वतः भरायचे आहेत. त्याच्यातील एक सत्यकर्माचं पान आहे आणि एक असत्य कर्माचं पान आहे. असत्य कर्मामध्ये कोणतेही अघटित कार्य येतील, म्हणा तुमच्या वाणीमधून निघणारे शब्द असतील, तुम्ही एखादं केलेलं अवाढव्य कार्य असेल किंवा तुम्ही अनन्य कारणास्तव एखादा वाममार्ग स्वीकारला असेल, ते सर्व दुसऱ्या पानावरती लिहिलं जातं. आणि तुमचा जे काय सत्गुण सत्य विचार आहेत ते सर्व पहिल्या पानावरती लिहिलं जातं. आणि त्यावेळेस विष्णू भगवंत म्हणतात की नारद मुनी, हे 2 पानं लिहिण्याचा पूर्णपणे अधिकार हा मी मनुष्याला दिला आहे. मग नारद भगवंत विचारतात की याच्या अगोदर भविष्य हेही मानवाच्या हातामध्ये दिलं आहे का? त्यावेळेस विष्णू भगवंत सांगतात की तो जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचा पूर्णपणे अन्नाचा साठा व जीवन जगण्याची व्यवस्था मी केलेली आहे, परंतु या 2 पानावरती कुठलं सत्कर्म त्याला भरायचं आहे अथवा वाईट कर्म भरायचं आहे हे सर्व मी त्याच्या हातामध्ये दिलं आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने आपापल्या जन्मामध्ये आल्यानंतर कोणतं पान जास्त भरायचं हे प्रत्येकाने ठरवून घेतलं पाहिजे. परंतु सध्याच्या कालावधीमध्ये आपण जास्त करून दुसरं पान भरण्याच्याच मार्गावरती जात आहोत. तरीही अनावधानाने आजपर्यंत जास्त पान भरलं गेलं असेल तरीही पहिलं पान भरण्याचा प्रत्येकाला संधी असते म्हणा, आणि प्रत्येकाने पहिलं पान भरण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त केला पाहिजे. कारण पहिल्या पानावरील ठराविक गोष्टी तुमचा दुसऱ्या पानावरील किती जरी अघटित गोष्टी असतील तर ते मिटवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कमी वेळामध्ये चांगली आणि जास्त सत्कर्म केले पाहिजेत मनुष्याने. म्हणून सदैव धर्मावरती निष्ठा ठेवून सतत चांगल्या पद्धतीचे सत्कर्म केले पाहिजेत आणि हेच सांगणं आहे प्रत्येकास. राधे राधे.